नमस्कार. मी पत्रकार दादासाहेब नीळ. लोकसंघर्ष न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच विधान परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या धर्तीवर आपल्याशी चर्चा करण्यासाठी थेट जोडले गेले आहेत काँग्रेसचे विद्यमान संघटक तथा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक सिद्धराम नाना पवार जोडले गेले आहेत. नमस्कार. नमस्कार, मी सिद्धराम पवार बोलत आहे. तर सध्या जी विधान परिषदच्या निवडणुका लागल्या आहेत, महायुती म्हणजे भाजपकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत रिंगणात आहेत आणि महाविकास आघाडी करून पंढरी नडली आहे. त्यांना वसंत नाना देशमुख हे रिंगणात आहेत. तर ही जी निवडणूक लागली आहे याबद्दल सध्या जी काय घमशान सुरू आहे, भाजपची एवढी सत्ता असताना एवढे नगरसेवक भरपूर असताना सुद्धा एक चुरस निर्माण झाली आहे. काय वाटतं आपल्याला याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर इथं आपला आपला पक्ष जीवन ठेवण्यासाठी सगळी एक झालेली आहे. जर सगळी एक होऊन जर केलं तर त्यात जर भाजपला अपयश आलं तर म्हणून त्याचा विचार करून शेवटाला कोणाचाही बघत नाही, पण त्या पक्षाला विरोध करण्यासाठी सगळी एकत्र आलेली आहेत. बरोबर आहे. सगळी एकत्र आल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर नगरसेवकाने चमत्कार केला तर महाविकास आघाडीचे जे वसंत देशमुख विजयी होतील असंही जनतेतून बोलले जात आहे. याला कारण एकच आहे, तसा आघाडीच्या बाजूने खंबीर नेतृत्व करणारा असा चेहरा कोण नाही. फक्त समुद्रकमी सगळी एक आली झालेली आहेत. म्हणजे त्यासाठी तशी गॅरंटी सांगता येत नाही, पण एक आहे, जर असं ठरलं तर भाजपचं मत नक्की पराभव होईल बघा, ह्यात काय वाद नाही. दुसरा एक प्रश्न असा आहे की बाबा जे आता कर्जमाफी सरकार दररोज बातम्या आहेत, ब्रेकिंग न्यूज आहे. 2 लाखाची कर्जमाफी, नियमित कर्जदारांना फक्त अनुदान आणि 3 वर्ष ज्यांनी भरलं नाही त्याचं माफ. म्हणजे ही एकदम किचकट विषय आहे. सामान्य शेतकऱ्याला वाटत नाही कर्जमाफ होईल का नाही अजूनसुद्धा जाहीर करूनसुद्धा. मग ही सरकारचं धोरण काय आहे नेमकं? याला कारण एकच आहे, पहिल्यांदा इलेक्शन लागले त्यांनी सांगितलं उतारा कोरा शेतकरी करतो म्हणले. कोरा ह्याचा अर्थ काय होतोय, तुम्ही 10 लाख काढले असते तर कोरा व्हायला पाहिजे. आणि निवडून असतो तसं मध्ये निवडून आल्यामध्ये तुम्हाला 1 लाख माफ करतो, 2 लाख माफ करतो. आता ज्यांनी रेग्युलर भरते त्यांचं काय करायचं? तुम्ही सगळं त्याला तुमची करा ना, त्याला तुम्ही काय करायची, पण तसले नाही. फक्त त्यांचं लाव लिजाव तुंबडी बजाव असं आहे भाजप सरकारचं आहे. करता एक, सांगते एक आणि वागते तिसरं. आणि होता होती जिथं मजबूत जे आहे माणसं पार्टी, त्यातली माणसं हाताला धरून तिथं कधी खेळ करून फोडाफोडीमध्ये तरी 1 नंबर करते. त्याला बाकीचं काही येत नाही दुसरं. आणि ह्यात मग तरी 1 नंबर त्याचा हातखंडा आहे भाजपचा, असं मला काय हरकत नाही. अगदी तुम्ही बरोबर मुद्द्याचं बोललेलं आहात की सध्या प्रत्येक जिल्ह्यात, राज्यात, तालुक्यात, गावातसुद्धा जी विरोधक होता काँग्रेसचा, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा, ही पूर्ण त्यांनी फाडाफूड करून फोडाफोडीचं राजकारण केल्यामुळे भाजप जरी सध्या स्ट्रॉंग दिसत असला पक्ष, तरी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असायलाच पाहिजे. मग लोकशाही टिकेल का देशात? असं तुम्हाला मला तर भाजपचं सरकारच नाही, माझं वैयक्तिक मत आहे. भाजप सरकार होतं भाजपच्या म्हणजे वाजपेयी आणि आडवाणी असताना. भाजपची लोकच नाही, ती सगळी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी लोक त्यांच्याकडे गेलेली. ही उद्या त्याला पडली इकडे येणारच आहेत ही लोक. त्यांना पुन्हा म्हणणार आम्ही त्याला संपवासाठी तिकडे गेलो, पुन्हा आम्हाला इकडे जागा आहे का त्या डब्यात बसायला रेल्वेच्या. म्हणून ही का भाजप सरकार नाही, ही फक्त एखादा शेतमजूर काम करणार असतो, त्याला रोजाना आपण शेतकरी लावतो, काम केले त्याला लगेच मजूर देतो आणि जा म्हणतो. तसंही चालेल सरकार आहे. की काय वैयक्तिक ह्याचं कोणाचं काय नाही, भाजप प्रेम म्हणून कोणच गेलं नाही. आणि भाजपचं सरकार नाही म्हणलं तर चालतंय. त्यांच्यात खरी दमत असेल, ज्या टायमाला वाजपेयी उभारवर त्यांनी 1 मत कमी तर लोकसभेत त्यांना राजीनामा दिला आणि पुन्हा बहुमत आणून ती घालता पंतप्रधान, तसं यांच्यात धमक नाही. आणि ह्यांनी भाजप म्हणूच नाही, माझं वैयक्तिक मत सांगतो. देशामध्ये सध्या प्रत्येक ठिकाणी, अमेरिकेमध्ये सुद्धा बॅलेट पेपरवर मतदान आहे. सुधारित देश आहे किती तर. मग आपल्या देशात पण कित्येक वर्ष मागणी केली आहे विरोधी पक्षानं.
की बॅलेट पेपरवर घ्या बॅलेट, मग मोदी सरकार किंवा भाजप सरकार ही निवडणुका बॅलेट पेपरवर का घेत नाही? हेच कारण सांगतो ना, ती बॅलेट पेपर घे म्हणतो ही कली माणसं पुढे त्याकडे गेली ती. ह्यांनी नाही काम केलं चालते, बसून ह्यांना पगार द्यायला पण तोंड बंद करतील म्हणून ह्यांनी तिकडे लवाजमा चालू केलेला आहे. पण जनता ठरवणार आहे, बॅलेट पेपर ह्यांना घ्यावाच लागणार आज ना उद्या. एवढं का सोपं नाही, त्यांना घ्यावाच लागते. नसेल तर त्यांना ह्याचं चिन्ह की ह्याचं काय केलेलं ह्यांना मोजावं लागेल. दुसरा असा एक प्रश्न आहे की बाबा निवडणुका लागल्यानंतर ह्या सरकारनं लाडकी बहीण म्हणून कुठल्याही सगळ्यांना नियम न लावता सगळ्यांना लाडकी बहीण योजनेत भाग दिला, म्हणजे पैसे दिले. परंतु आता निवडणुका लागल्यानंतर कात्री लावली. म्हणजेच काय केले तर अनेकांची KYC दाखवून, KYC नाही, अमुक नाही, तमुक नाही, कागदपत्र दाखवून अनेक महिलांचं पत्ता कट केला त्यातनं. मग आता ही योजना अखंड चालेल का बंद पडेल? हे जे कारण तेव्हा सांगितलं होतं त्यांनी, सगळ्या महिलांसाठी आम्ही योजना चालू केल्यानं सांगितलं होतं की तुला KYC नाही, तुला ही नाही, असं नाही. सगळं सगळ्या महिलांना लाडके बहीण दिलेले आहे. पण आता ह्यांना जड व्हायला कुठनं पैसे द्यायचं म्हणून एक कात्री लावली ह्यांनी. घेताना आधी बोकाने वजन घेतलं भरपूर टक्कर, पुन्हा मान दुकान खाली टाकायला लागली. पुन्हा मध्ये लाडकी बहीण आता ह्यातनं कट करू, त्यांना KYC नाही, ही मनानंच काय बी ठरवते आणि करते हीच. जसं बोललं तसं वागत नाही ती. भाजप सरकार वाजपेयी असताना मात्र क्लिअर कट पक्ष होता, आता नाही. ह्या सरकारच्या काळात देशातला जे आता सध्या सांगितलं आहे मोदी सरकारने की बाबा युद्धजन्य परिस्थिती येणार आहे, तुम्ही तेल कमी खावा किंवा जे पेट्रोल आहे डिझेल आहे कमी वापरा असं सांगितलं आहे. मग ह्याचा काय परिणाम जनतेवर होईल? जनतेवर काय होत नाही, पण महाग होणार मटेरियल सगळं. महागाई. पेट्रोल असं डिझेल हे महागाईमुळं हेनीच केलं ना सगळं वाटोळं. गॅस आता डबड्याचं पीठ संपले ना, आता मध्ये दळणाला उशीर लागते, जरा उपाशी राहावं असं त्यांचं म्हणणं झालं. म्हणजे कमी खावा याचा अर्थ होते. आपल्या परपंच लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या एखाद्या करता घरी असतो, पण ती म्हणते जरा आज तुम्हाला भाकर नाही दुपारला मिळेल, तसं सांगितल्यासारखं ही म्हणते जरा तुम्ही कमी वापरा. म्हणजे ह्यांना माहीत आहे सगळ्यात तिजोरीत काय नाही, सगळा उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. म्हणून जनतेवर दबाव टाकले, तुम्ही आता सगळा खर्च कमी करा, बाहेर कुठे जाऊ नका, तेल कमी वापरा, पेट्रोल वापरू नका. ही कारणच ते आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरचे भाव आम्ही स्थिर ठेवू असं म्हणत होते, त्यांनी ते पण एक- वाढवायला चालू केला. ते ना एक ना अनेक महागात त्यानं सांगले, कुठून नीट केली ती महागात स्वच्छ गंगा म्हणलेली केले का? सगळं भारत स्वच्छ करू, रस्ते करू केले का त्यानं? कुठं काय काही नाही. 1 कोटी फक्त नोकऱ्या. फक्त 1 कोटी नोकरी. पण त्यात नितीन गडकरीला मतदान मानायला पाहिजे. ती भाजप मी म्हणणार नाही, त्याचं वैयक्तिक खरंच ती संघटना मनुष्य आहे, काम आहे, तशा माणसाला त्याचं कौतुक करायला पाहिजे, कारण का तू काम करतोय. पण त्याला सोडलं बाकी सगळी झिरो बजेट आहे, कावा पिणे ह्यांना गुरा कसं कोट होणार आहे. अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे की नितीन गडकरी जरी भाजपचे असले तरी काम चांगलं आहे. अशा नेत्यांची गरज या महाराष्ट्राला आहे असं आपल्याला वाटतंय. हा बरोबर आहे. मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, अगर भाजप म्हणून जर ती असेल ती गडकरी, तर वाहवा करायला काय हरकत नाही. ज्यानं काम केलं त्याला दाम द्यावाच लागतो. ज्यानं चांगल्यापणे काम करते, कुठल्याही दुजाभाव करत नाही. परवाच आपल्या जिल्ह्यात आलता, आल्यानंतर सगळ्या लोकांना पक्षाला बोलून घेतलं, का अशी कामाला मार्गी लावली त्यानं म्हणलं काय पक्षाचं आहे म्हणून? अजिबात नाही. आणि तशीच गरज आहे देशाला. त्याच कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा त्यांचे गडकरींचे कौतुक करून सांगितले की तुमच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहिजे. हो बरोबर आहे. आम्ही सुद्धा म्हणतो ना, आमच्या नेत्या बोलले आम्ही सुद्धा म्हणतो चांगल्या मंत्री वाहवा करायला पाहिजे, ज्यानं काम केलं त्याला दाम द्यायला पाहिजे. अशा लोकांची गरज आहे. भाजपमध्ये का असताना चांगलं काम करतो वाहवा करायला पाहिजे. त्याला येण्याकरा तिटकारा करायची काही गरज नाही, कारण का मनुष्य चांगला आहे. त्यानं स्वतः सांगितलं होतं, जर भाजप वाढवा असेल तर एवढं जेवढं पुढे जाईल तेवढं आदळण म्हणलं खाली, कुणाला घेऊन काय बी करू नका असं त्यांना इशारा दिला जाईल. पण ही ऐकत नाही ती, त्यांचं मनमानी कारभार. आणि ही बी काय भाजपची नाही, ती आत आहे ती संघाची माणसं नाही. ती संघाची माणसं वेगळी जाते, पण संघाच्या माणसाला अडचण झाली. नेमकं आता ह्यांना काय बोलता येत नाही, कारण का विनाकारण त्याचं वळण वेगळं लागेल, मग ती सुद्धा गप्प आहे. आता तुम्ही म्हणता तुम्हाला काय भाजपमध्ये गेला काय नाही, पण रोज कळतेच ना लोकांना काय चाललंय ती. त्याच्यासाठी मी बोलतोय. आणि संपणारच आहे आता इंडिया आघाडी म्हणून तयार झाल्या सगळ्या पक्ष देशात, त्याच्यामुळं आता काय फुटणार नाही, ह्यांचं सगळं सफल होईल. पण आता वेळ मतं जवळ आली म्हणायला काय हरकत नाही. 2029 किंवा आता येणाऱ्या काय ग्रामपंचायत टप्पे अशा जी काय सरकार भाजप सरकारवर एवढी जनता
देशातली राज्यातली गावागावात आता महागाई वाढल्यामुळं प्रत्येकजण मोदी सरकारचा निषेध करत आहे. निषेध करत व भाजपकडे लोकच नाही ती फकशाने मिसिमचे हँग करून आणि असे मोठे मोठे नेते भाजपकडे फोडून त्याने मेळ घातलेला आहे. तसं भाजपवर की ह्यांच्यावर प्रेम त्याकडे कोण केलं नाही. ईड जे भ्या दाखवते ते नाही तर त्या मागं काय पैसा लिहामध्ये भुंगा लावते ते असल्यासाठी लोक तिकडे गेले. तर भाजपची लोकच नाही ती त्यांचा जनाधार आहे. पण ह्यात 100%पक्षी त्यातले 20% भाजपचे 80% लोक त्यांची नाहीत ही मला वाटते. त्यातल्या त्यात सगळ्या पक्षी धरले 80%, मग त्यात 5% 10% दुसरे असतील, पण 60% पुढे काँग्रेसकडे लोक आहेत ही मला माहिती. नमस्कार. नमस्कार.